पहिलं षटक घेऊन येतोय मला वाटते ललित जो नवीन पनवेल मधील एक होतकरी ऑलराऊंडर म्हणता येईल, त्याचा सामना करतील मला वाटतं यावर्षी सगळ्यात फॉर्मचे फलंदाज शॅम्बो. पहिला चेंडू चेंडू कुठे रे बाबा, पहिला चेंडू बघूया आणि घेतलेला आहे झेल. चेंडू जसं रायगड ठाणे सामन्यात पहिला चेंडू 0 तसा आता पण परत 0. कोणा या सिद्धेशला बोलवलंय, कसलं रागाच्या भरात बोलवलंय ते पण बघा. मला वाटतं ओमने दिलेल्या रन ओमलाच काढायला लागतील. संग्राम लावून सारखा लेग ब्रेक ऑपरेट गोलंदाज होता तुमच्याकडे. संग्राम लवण आणि वीरवन गावण यांनी दोघांनी ज्या प्रकारे 70-70 शॉट चालवलेला आहे सध्या, आणि असं तुम्ही बसून घ्या, तुम्हाला काय तुमचं स्वागत करणार नाही. तुमच्या टीमला 2 रनची पेनल्टी दिली आहे कारण 4 प्लेयर तुमचे आलेले, तर तुम्ही घरी जाऊ शकता. खेळायचं ते खेळा ना, ते घरी जा. ऋषी नाईक आणि यांच्या दोघांच्या टीमला 2 रनची पेनल्टी आहे फिक्स. पाच खेळाडू मिनिमम पाहिजे, तुमचा एकच आलेला. कॅच कोणी घेतली? फिल्डरचं नाव सर विकी. मला वाटतंय विनोदांना थोडी इंजरी झालेली आहे. 40+ खेळाडू आणि त्यांनी जी फलंदाजी केली त्याच्यामुळे स्कोर झाला संघाचा, आणि त्याच्या जागी येत आहेत घोडा 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 धूम धडाके दौडा. निलेश आंबोलकर जे एक चांगले गोलंदाज आहेत. मला कळत नाही किसन त्यांना बाहेर का ठेवलंय. पुढचा चेंडू ललित आणि हा षटकार, हा षटकार. कारण बॅटच्या रडार मध्ये आला तेव्हाच मी सांगितलं चेंडू सीमापार जाईल. असाच चेंडू चँगो मारायला गेलो होते, थोडा बाहेर होता, बॅटच्या रडार मध्ये आला नाही आणि चँगो बाद. तरी त्यांच्याकडे अजून आकाश पॅट्रिक्स आहेत. ओम आहे, चांगला संघ बांधला त्यांनी, भन्नाट आहे. मला वाटते चांगला असा संघ बांधलाय त्यांनी. ज्या प्रकारे गोलंदाजी आणि फलंदाजी ते करतायत. जुना चेंडू लगेच आशिष दरेकर कडे जमा करायचा आहे. पुढचा चेंडू रायडा मोड विकेट. हा चेंडू काहीसा खाली राहिला, चेंडू बॅटच्या रडार मध्ये नीटचा आला नाही, डॉट. चेंडूची समाप्ती. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिर धावसंख्या होते ती 1/6. चँगो नामक एक मोठा बळी. वा, चांगला चेंडू. ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत या सीझनला मला वाटतं ते फिट आहेत आणि रिदम मध्ये आहेत. ललित मेहता एक उत्कृष्ट गोलंदाज. पुढचं चेंडू टाकतील. हा चेंडू पंच मारलेल्या ऑफ साइडला. एक धाव धावून काढलेली आहे आणि धावसंख्या होते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1/7. आणि हा मला वाटतंय पोदीगावचा सितारा सुयोग फलंदाजीसाठी तुम्हाला दिसत आहे. आणि मला वाटतं अल्टोनी कोण बॉबीला घेऊनच आलेत सोबत. जे दानशूर जाते त्यांनी आपल्या एनपीपी साठी 5,000 रुपयाची देणगी दिलेली आहे जेवणासाठी. 2,000 घेणार ना त्याच्याकडनं 100%. आणि हा चांगली फलंदाज, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल.
बॉबी भोईर तुमचे 5,000 रुपये